हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे वेल आणि गुड असणार आहेत आणि अभ्यास करत असणार आहेत. जे आपण ठरवलं आहे, जे आपलं गोल आहे त्या फॉलो करत असणार आहेत. मीही फॉलो करायचा ट्राय करत आहे. पण खरं सांगायचं झालं ना, कितीही वेळ काढला म्हणजे घरच्या कामावरून, रिस्पॉन्सिबिलिटीवरून, तरी जास्तीत जास्त मला 4 ते 4.5 तासच वेळ मिळतो अभ्यासासाठी. त्यामुळं कधी कधी टेन्शन येतं की आपलं कॉम्पिटिशन हे जे फुल टाईम ॲस्पिरंट आहेत MPSCचे, जे इतके वर्ष झाला अभ्यास करत आहेत त्यांच्यासोबत आहे. मग आपलं कसं होईल आणि मी करत आहे ते योग्य करत आहे का नाही, का माझा टाईम वेस्ट होत आहे, असं तसं बरेच गोष्टी बरेच निगेटिव्ह थॉट्स मलाही येतात. त्यामुळं कधी कधी डिमोटिवेट पण होतं. पण काही नाही, काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून ते म्हणतात ना, बेटर लेट दॅन नेवर. तसंच काही न केल्यापेक्षा काहीतरी करत आहेत याचं समाधान मानून जे वेळ आपल्याला मिळत आहे त्याच वेळेचा उपयोग करून जर केलं तर काहीतरी होईल. म्हणजे काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं हे असं मला वाटतं. त्यामुळं मी आता आज वेळ तर मला दिवसभर मिळत नाही, त्यामुळं आज सॅटर्डे आहे. रात्री उद्या संडे असल्यामुळं काही सकाळी लवकर उठण्याचं टिफिनचं काही टेन्शन नाही. त्यामुळं मी आज ऑल नाईट स्टडी करायचं ठरवलं आहे. बघू किती होईल, कारण लेट नाईट स्टडी करायची सवय नाही. जे कॉलेजला असताना करत होते, पण आता बरेच गॅप आहे ना, त्यामुळं स्टडी करायचं एवढं मला म्हणजे सवयच नाही मेन म्हणजे. तर बघू आज किती होईल. मी पूर्ण एक 4 ते 5 तास तरी व्हावा असं मला वाटत आहे, पण बघू. तर आता मी आज पॉलिटीचा अभ्यास करणार आहे, जे आपण ठरवलं आहे 15 डेज. त्यानुसार आपला पॉलिटीचा अभ्यास चालू आहे, तर तेच मी करणार आहे. तर आपण भेटू. अभ्यास करा तुम्हीही, मीही करते. अभ्यास स्टार्ट करण्याच्या अगोदर मी ChatGPTवर जे मी आज चॅप्टर करणार आहे मूलभूत हक्क, त्याचे नोट्स पाहिले, नोट्स काढले त्याचे, आणि ते एकदा रिव्हिजन केलं, त्याचं रिवाईज केलं. कारण एक वेळेस माझा अभ्यास झाला होता, मूलभूत हक्काचा मी अभ्यास केला होता गेल्या वेळेस जेव्हा मी एक्झाम दिली होती तेव्हा. त्यामुळे एकदा रिवाईज करून नंतर म्हणजे बुक रीड करावं असं मी ठरवलं होतं. आणि ChatGPTचा उपयोग खूप होतो म्हणजे नोट्स पाहण्यासाठी, शॉर्ट्स नोट पाहण्यासाठी. एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला कळाली नाही बुकमध्ये तर ChatGPTचा उपयोग आपण करू शकतो. आजकाल AIचा जमाना आहे, त्यामुळं हार्ड स्टडीपेक्षा स्मार्ट स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी असंच करते, ChatGPTचाच उपयोग करते नोट्स काढण्यासाठी. कारण आता नोट्स काढणं प्रिफर करणे, त्यामुळे त्यामध्ये खूप वेळ जातो. ChatGPTवर जर आपण नोट्स काढल्या तर त्याचं प्रिंटआउट काढून आपण नंतर रिवाईज करण्यासाठी ठेवू शकतो. माझा अभ्यास आता असाच चालू आहे. बुकमधली लँग्वेज थोडीशी हार्ड असते, त्यामुळं काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत. जेव्हा आपण म्हणजे ChatGPTवर और दुसऱ्या कोणत्या AI टूलवर जेव्हा आपण त्या गोष्टीची इन्फॉर्मेशन घेतो, नोट्स बघतो, तेव्हा त्या एकदम आपल्या बेसिक, जसं आपल्याला समजेल अशा बेसिक लँग्वेजमध्ये दिलं जातं. त्यामुळं ती टॉपिक तो पॉईंट आपल्याला एकदम समजून जातो. त्यामध्ये उदाहरणही दिलेले असतात. बऱ्याच गोष्टी अशा एकदम आपल्याला समजेल अशा गोष्टी असतात. त्यामुळं ChatGPTचा उपयोग आपण अभ्यास करण्यासाठी केलाच पाहिजे. कधी कधी आपल्याला अभ्यास करण्याची इच्छा नसते, घरातली कामं, दिवसभर थकवा आलेला असतो, मग वाटतं आज नको, उद्या करूयात. पण आपलं फ्युचर बदलण्यासाठी आपल्याला रोज काही ना काही थोडेसं एक स्टेप तरी पुढे जायला पाहिजे. आपला एक आजचा स्वतःचा छोटासा डिसिजनच आपलं फ्युचर घडू शकतो. त्यामुळं मग मी पण आज ठरवलं की आज रात्रभर अभ्यास करायचं. अभ्यास करणं काय इम्पॉर्टंट आहे, कारण अभ्यास म्हणजे फक्त एक एक्झाम पास करण्यासाठी मेहनत नाही, तर अभ्यासामुळे आपल्याला आयुष्यामध्ये जे स्वतंत्रता पाहिजे ते एक मिळवण्याचा एक मार्ग आहे अभ्यास करणं. आपण कोण आहोत, आपल्याला पुढे काय बनायचं आहे, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय अचीव करायचं आहे, हे सगळं ठरवण्यासाठी आणि ते मिळवण्यासाठी मेहनत करण्याची ताकद अभ्यासच आपल्याला देतो. अभ्यास म्हणजे एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस, एखाद्या गोष्टीच्या मागे डेडिकेशननं आपण लागणं, आपला गोल अचीव करण्यासाठी, आपले पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे आपण मेहनत करतो त्यालाच अभ्यास असं म्हणतात. कधी कधी एक चॅप्टर पूर्ण होत नाही, कधी लक्ष लागत नाही, कधी काही काम निघालेलं असतं, कधी काही प्रॉब्लेम असतात, थकवा आलेला असतो. त्यामुळे कधी कधी आपले अभ्यास होत नाही. त्या दिवशी आपण फक्त 1 तास जरी मन लावून अभ्यास केला तर आपण काल जे होतो त्यापेक्षा एक स्टेप पुढे गेलेला असतो. त्यामुळं सक्सेस ही एक दिवसाची गोष्ट नाही. रोज आपण एक स्टेप पुढे जाणं, जे आपल्याला वेळ मिळतो त्यामध्येच आपण अभ्यास करून एक स्टेप काल आपण जे होतं त्यापेक्षा आज पुढे एक स्टेप पुढे गेलं, हेच सक्सेस मिळवण्याचं मंत्र आहे. आजचा थोडासा संघर्ष स्वीकारला तर उद्याचं आपलं आयुष्य खूप चांगलं होईल. रात्री सगळे झोपलेले असताना जर तुमचं ड्रीम जर जागे असेल तर कदाचित त्यावेळेस तुम्हाला तुमची मेहनत दिसत नाही, पण एक दिवस त्या मेहनतीचा रिझल्ट सगळ्यांना दिसेल.
मूलभूत हक्क हा चॅप्टर माझा झाला होता, त्यामुळे त्याचे PYQ पाहत होते. माझ्याकडे PY म्हणजे जे क्वेश्चन पेपर आहेत प्रिव्हियस इयरचे त्याचे असे PDF आहेत. 21,000चे जे बुक आहे ते त्याबद्दल मला इतके दिवस माहितीच नव्हतं. ते मी आता लवकरच घेणार आहे. जे PYQचं बुक आहे ते घेणार आहे मी. तर मी असंच म्हणजे PDF आहेत माझ्याकडे डाउनलोड केलेल्या, त्यानुसारच मी ॲनालिसिस करते. ही पद्धत चुकीची आहे खरं तर. इतक्या दिवस मला माहिती नव्हतं की ते बुक आहे. आत्ता मला माहिती झालं, मी ते ऑर्डर करणारच आहे लवकरच. यामध्ये जे आपले चॅप्टर वाचले आहे, जे आपण आज अभ्यास केला आहे, त्याचं PYQ ॲनालिसिस करणं गरजेचंच आहे. त्यानुसार आपल्याला कळतं की त्या चॅप्टरचं वेटेज किती आहे, किती क्वेश्चन येतात, त्याचे म्हणजे पर्याय कसे असतात. त्या पर्यायानुसार आपण त्याचा जे पर्याय आलेले असतात त्याचाही आपण अभ्यास करायला पाहिजे. PYQ ॲनालिसिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जेव्हा एखादी गोष्ट करायला जातो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचं हळूहळू नॉलेज मिळत जातं. सुरुवातीला मलाही बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या. अभ्यास करताना बऱ्याच चुका झालेल्या आहेत माझ्याकडून. तर आता जसं मी अभ्यास करत आहे, जसं पुढे जात आहे, तसं बऱ्याच गोष्टी माहिती होत आहेत. त्यामुळं PYQचं जे बुक आहे, बरेच बुक्स मला माहिती पण नव्हते. मी एकदम शून्यातून सुरुवात केली होती. मला MPSCचं काही नॉलेजच नव्हतं. जे घरात बुक्स होते माझ्या भावाचे, दिराचे, तेच यूज करून मी अभ्यास स्टार्ट केला होता. आणि आज बऱ्याच पुढे स्टेप आलेली आहे. बऱ्याच गोष्टी मला माहीत झालेल्या आहेत. तर असंच होतं, जसं सक्सेस हा एक स्टेपनं आपण पुढे जात राहतो. एक दिवस आपल्याला यश नक्की मिळतं. मूलभूत हक्क या चॅप्टरवर जे PYQ क्वेश्चन आले होते ते मी सगळं ॲनालिसिस केलं. नंतर मी मार्गदर्शन तत्त्वे हे नेक्स्ट चॅप्टर घेतला, त्याचा अभ्यास थोडा वेळ केला. आपण किती तास अभ्यास केला यापेक्षा महत्त्वाचं आहे आपण अभ्यास कसा केला. आपण अभ्यास करताना आपलं लक्ष होतं का, आपण पूर्ण डेडिकेशन आपण अभ्यास केला आहे का, आपलं जे गोल आहे त्यासाठी आपण काही केलं आहे का. 2 तास अभ्यास केला असेल, 4 तास अभ्यास केला असेल, यापेक्षा आपण किती वेळ आणि कसा अभ्यास केला हे महत्त्वाचं आहे. त्यावेळेत आपण स्वतःशी किती प्रामाणिक होतो हे महत्त्वाचं आहे. हो, थकवा येतो, कधी वाटतं माझ्याकडून होणार नाही. अशा वेळी मला वाटतं आपल्याला थांबण्याऐवजी थोडं रेस्ट घ्यायला पाहिजे आणि पुन्हा सुरुवात करायला पाहिजे. कारण थांबणं आणि हार मानणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात काहीतरी अचीव करण्याचं स्वप्न पाहत असाल तर परफेक्ट टाईमची वाट पाहू नका. आजपासूनच सुरुवात करा. थोडा अभ्यास करा, थोडं शिका, थोडं इम्प्रूव्ह व्हा. चुका होत राहतील, काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होत राहतील, पण त्यातूनच आपण शिकून पुढे जायला पाहिजे. कारण आपलं फ्युचर एका मोठ्या डिसिजन नाही, तर रोज आपण छोटे छोटे जे डिसिजन घेतो त्यामुळे तयार होतं. डिस्ट्रॅक्शन करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आजकाल अवेलेबल आहेत, पण त्यामधून पण आपण आपण गोल ठरवलं आहे त्या दिशेनेच आपण पुढे गेलो आणि सर्व आपण जे गोष्टी मोबाईल आहे, झोप आहे, और आळस, मनोरंजन ज्या गोष्टी आहेत त्या सॅक्रिफाईस करून जर आपण अभ्यास एकच गोल ठरवला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्याला आयुष्यभर तर अभ्यास करायचा नाही, आपलं एक्झाम पास होण्यापर्यंतच आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर असं ठरवून फक्त मला इतक्या दिवस म्हणजे 1 वर्षच मला सगळ्या गोष्टीचं सॅक्रिफाईस करून जर आपण अभ्यास केला, सगळ्या गोष्टी बाजूलाच ठेवल्या, तर आपल्याला सक्सेस नक्की मिळेल. तर खूप छान म्हणलं आहे, सफलता त्याग मागती है, सफलता बलिदान मागती है. सक्सेस डिमांड फॉर द सॅक्रिफाईस ऑफ स्लीप, सॅक्रिफाईस ऑफ एंटरटेनमेंट अँड सॅक्रिफाईस ऑफ कम्फर्ट झोन. जेव्हा आपल्या कम्फर्ट झोनमधून आपण बाहेर जाऊन जेव्हा आपण संघर्ष करतो तर आपल्याला सक्सेस नक्की मिळतं. तर हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.